तो पाणी मारलं भराट लागते. करायचं होतं एक आणि केले दुसरंच, अशी आज माझी गत झाली होती. इथं आमच्या टी व्हीमध्ये कुठला कार्यक्रम चालू झाला आहे बघा. हॅलो नमस्कार, मी प्रतिभा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनेलवर. तर आजचा दिवस मला खूप छान सुंदर जाऊन तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होत. इथं मला पनीरची भाजी, पोकळ्याची पालेभाजी, त्यानंतर डाळ भात असं करायचं होतं. त्यासाठीचं हे साहित्य वगैरे तयार करून घेतलेलं आहे. आणि हे मी घरात घालायला स्लीपर आणलेलं आहे. तुम्हाला कसं वाटतं ते सांगा. ह्याच्या खाली कणी असं स्पॉट आहे, म्हणजे तळव्याला असं कणी टच होतं आहे म्हणून मी आणलेलं आहे. थोडंसं माझं तळवे वगैरे रखरखतात म्हणून. तर एका बाजूला माझा भाताचा कुकर झालेला आहे, एका बाजूला डाळ लावलेली आहे आणि एका बाजूला इथं मी पनीरसाठी कणी जो मसाला लागणार आहे तो मी भाजून घेते. म्हणजे मी ह्यामध्ये माझ्या पद्धतीने तुम्हाला पनीर सांगते. इथं पहिल्यांदा मी कांदा कणी मोठे 2 उभे पातळ चिरून असं तेलामध्ये फ्राय करून घेतलेले आहेत. आणि हे बघा तोपर्यंत काय झालं, त्यामध्ये टोमॅटो पण टाकलं, लसूण टाकलं आणि थोडंसं भाजून कणी गॅस बंद केला. आणि म्हटलं डाळचा कुकर पण झाला होता, डाळ फोडणीला टाकायची, त्यासाठी पातेलं ठेवलं, त्यामध्ये तेल टाकलं. तोपर्यंत कणी पोराने आवाज दिला म्हणून त्यांच्या रूममध्ये गेले आणि इकडं मी तेल तापवत ठेवलेलं कणी विसरूनच गेले. आले तर असं किचनमध्ये थोडासा धूर होता म्हणून गॅस बंद केला. गॅस बंद केल्यावर जे जाळ चालू झाला कणी पटकन मी मग तिकडे कणी दुसऱ्या बाजूचा माझा गॅस चालू होता तो पण बंद केला. आणि किती वेळ कणी जाळ हा कणी बंदच होईना झालेलं. म्हणजे आता पाणी टाकलं तरी पण त्याचा भडकाव होणार असं म्हणून नेमकं कशानं बंद करायचं कळत नव्हतं. तर ह्याने आंघोळीला गेले होते, त्यांना आवाज दिला की असा असा जाळ झाला. तर त्याने म्हटले झाकण ठेव म्हणजे ते निघून जाते. मी ताट ठेवलं. तर ताट ठेवताना पण कधी अशी भीती वाटत होती, कारण स्टीलचं ताट आहे, तापून उडालं तर. पण ते ताट ठेवल्यानं कधी ते जाळ निघून गेला. तर ताईने तुम्हाला पण माहीत नसेल ना, तर असं भांड्याच्या तेलामध्ये जर जाळ झाला ना त्यावर झाकण ठेवायचं गॅस बंद करून, म्हणजे तो जाळ बंद होतो. तर ह्यात माझा अर्धा तास गेला, कारण बराच वेळ ते जाळ पण बंद होत नव्हता. त्यानंतर ते झाकण ठेवलं, त्यानंतर थोडा वेळ थांबले कारण धूर झाला होता किचनमध्ये म्हणून. पहिला लागला काय बोलतो काय बोलतो सारखं मला काय झालं पाणी पाणी सांडलं मग बाटली सुटली तोपर्यंत माझं कांदा टोमॅटो वगैरे भाजलं होतं की नाही ते पण गार झालं. ते मिक्सरला वाटण करून घेतले. त्यानंतर इथं ठरवलं होतं पहिल्यांदा भाकरी करायच्या, पण पनीर केलेलं त्यामुळे म्हटलं पनीरसोबत भाकरी चांगली नाही लागणार, त्यामुळे चपातीला पीठ मळून ठेवलं. आणि आता मी की नाही डाळ फोडणीला दिलेले आणि आता मला पनीरची भाजी करायची होती. त्यासाठी कढईमध्ये तेल घालून ठेवलं होतं. तर इथं बघा पोरं कणी घरात असली की सारखी अवतीभोवती फिरत असतात, अजिबात सोडून जात नाहीत. आता आहे ना कणी ॲल्युमिनियमची बॉटल शाळेमध्ये कशी अशी फोडली असेल विचार करा. काय राहिली होत तुझं काय बाहेर असं मग बाहेर ठेवतात तसं दोन्ही पण पाणी घालून ठेव पाणी घालून ठेवायचं. असं पोरगं आहे माझं हे बारकं, तर कणी काही ना काहीतरी कणी कांडायचं चालूच असतात. आणि हे मी बघितल्यावर रागवलं म्हणून 2-4 वेळा किचनमधून आता असं फिरत होता, ये जा करत होता. मीच म्हटलं तुला काय सांगायचं आहे का मला. मग म्हटलं ती बॉटलचं असं ते खड्डा पडलेला आहे ते नीट करता येतं का. म्हटलं काय केलंच बघूया. तर केवढा मोठा करून घेतला, आता ते नीट पण होणार नाही. तर इथं चला आता मी पनीरची भाजी फोडणीला टाकते. तर पहिल्यांदा तेल टाकल्यानंतर कणी थोडंसं जिरा टाकला, त्यानंतर 1 चमचा मी घरगुती तिखट टाकलं, त्यानंतर वाटलेलं कणी जे वाटण होतं ते टाकून दिलं. ते चांगलं तेल सुटेपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचं. त्यानंतर कणी अजून तुमचा मी पनीर मसाला होता तो दुधामध्ये मिक्स करायचा, तो माझ्याकडे शिल्लक होता, तो मी नीलकडून मिक्स करून घेतला. ते पण ह्या मसाल्यामध्ये आता टाकायचा. त्यानंतर अजून जास्तीचं तिखट टाकायचं, थोडंसं मीठ टाकायचं, थोडीशी साखर टाकायची. ग्रेव्ही अशी थोडंसं पाणी घालून जसं तुम्हाला असं पातळ ग्रेव्ही पाहिजे असेल की नाही तशा पद्धतीनं करून घ्यायची. त्यानंतर इथं की नाही माझ्याकडं 100 ग्रॅमच पनीर शिल्लक होतं, त्याचेच मी तुकडे केले आणि ही ग्रेव्ही तयार झाल्यानंतर ते तुकडे की नाही त्या ग्रेव्हीमध्ये टाकले. पण ते ग्रेव्ही जास्त वाटत होती आणि ते पनीर कमी वाटत होतं, म्हणून मग ते टाकल्यानंतर तनु म्हणाला मग सरळ हे कणी असं कुस्करून टाक, म्हणजे ते बुर्जी टाईप होऊन जाईल आणि सगळ्या कणी ग्रेव्हीमध्ये सगळ्यांना पुरेल. तर मग ते टाकलेलं पनीरमध्ये तुकडे परत पातेल्यात टाकलं आणि त्या स्मॅशरनं असं कुस्करून घेतलं आणि ते परत ग्रेव्हीमध्ये टाकलं. अशा पद्धतीनं मग तुम्ही पनीर बुर्जी म्हणा किंवा अजून काही नाव असेल तर देऊ शकताय.
मी तर माझ्या डोक्यानं जसं येईल की नाही तसं केलेलं आहे. आणि इतकी छान झाली होती की नाही, ती पनीरची जी चव होती की नाही पूर्ण ग्रेव्हीला पसरली होती. त्यामुळे चवीला पण भारी झाली होती. इथं एका बाजूला मी डाळ पण फोडणीला टाकून घेतली आणि एका बाजूला इथे आता कुस्करून पनीर टाकल्यानंतरचं कणी पनीर दाखवते. पहिल्यांदा तुकडे टाकले, ते काढून घेतले, ते परत कणी पातेल्यामध्ये असं स्मॅशरनं असं कुस्करून घेतले आणि परत टाकले. हे बघा अशा पद्धतीनं कणी पूर्ण ग्रेव्हीला आता हे झालं ना, 1-2च पनीरचे तुकडे चुकून राहिले असले तर, पण ती पूर्ण कणी त्या ग्रेव्हीला पनीरची चव उतरली होती. त्यानंतर पोकळ्याची भाजी धुवून घेतली. त्याच्यासाठी मला लसूण वगैरे लागणार होता. त्याचं साल वगैरे काढून ते ठेचून घेतलं. हिरव्या मिरच्यांचं म्हणजे माझ्याकडे कणी अशा लाल होत आलेल्या मिरच्या होत्या. त्या म्हटलं पहिल्यांदा वापरायच्या, कारण मग ते लाल मिरच्या तशाच ठेवल्या की नाही त्या सुकून जातात. तर त्या फक्त मी मोठे मोठेच असे तुकडे करते, म्हणजे एका मिरचीचे 2 तुकडे असं होते. आणि मी पोकळ्याची भाजी चिरत नाही, म्हणजे फक्त खोडतानाच कणी बारीक अशी देठापर्यंत जोपर्यंत कोवळ आहे की नाही तिथंपर्यंत खोडून घ्यायची आणि धुवून घ्यायची. त्यानंतर फोडणीला टाकायचं तेल, लसूण भरपूर टाकायचं, हिरवी मिरची टाकायची. त्यानंतर ही भाजी आणि मीठ एवढंच मी पालेभाजी त्या टाकते पोकळ्याच्या पालेभाजीत. त्यानंतर कारण त्याला का पाणी घालावं लागत नाही, अंगचंच पाणी सुटते. जरी अशी भरपूर वाटत असली की नाही तर ही भाजी झाल्यानंतर अगदी कमी होते. म्हणजे आपण निवडल्यानंतर ओढी भाजी अशी कशाला अशी जरी वाटली ना तर ती शिजल्यानंतर कमी होते. तर इथं भाजी फोडणीला टाकली. ती म्हटलं की नाही त्याचा अंगच्या पाण्यातच शिजू दे म्हणून ती ठेवली. आणि तुम्हाला इथलं मधली रूम दाखवते जी मी मगाशी आले होते. पोरांना त्यांचं पूर्ण सगळे कणी ते रॅकचे कप्पे काढायला लावले होते. जे नको आहे ते जुनी जी असतील की नाही ती एका बाजूला काढून ठेवायला सांगितले होते. आणि जितकं लागते त्यांचं साहित्य तेवढं साहित्य ह्या कप्प्यामध्ये ठेवायला सांगितलं होतं. हे अशा पद्धतीने कधी त्याने आपले आपले कप्पे तयार करून घेतलेत. एका बेडवरचं सकाळी आवरलं होतं, एका बेडवरचं नील उठला नव्हता त्यामुळे त्याच्या बेडवरचं आवरायचं होतं. तर इथं घडी वगैरे घालून घेतली. सकाळी झाडू फरशी वगैरे मी सकाळीच आवरून घेतलं, कारण आज वेळानं जेवणाला सुरुवात केली होती, आज सुट्टी होती म्हणून. थोडंसं ह्या रूमचं आवरायचं होतं, ते आवरलं. त्यापर्यंत माझी इकडे पोकळ्याची भाजी पण होत आलेली. तुम्हाला दाखवत हे बघा, अंगचं कणी पाणी सुटलं आणि थोडंसं वाफ झाली की नाही केवढी पहिल्यांदा दिसत होती, आता किती कमी दिसते बघा. अजून 5-10 मिनिट हे होईल तयार. त्यानंतर आज 26 जानेवारी असू दे किंवा 15 ऑगस्ट असू दे, आपल्याकडे की नाही जिलेबी असतेच, हे तुम्हाला माहीतच असेल. तर गरम गरम जिलेबी पण ह्याने आणली होती. म्हटलं तर हे टॉवेल सकाळचे कणीशी आंघोळ केल्यानंतर तसेच दोरीवर पडलेले असतात, ते थोडंसं असं पसरून व्यवस्थित लावले, नाहीतर असं चिप पडल्यासारखं होतं आणि वाळत नाहीत टॉवेल. त्यानंतर मशीन लावायचं होतं म्हणून मी इथं आलेले. त्याच्या अगोदर मी टॉयलेट बाथरूम वगैरे साफ करून घेतलं. इथं मी काल दीदींच्याकडे गेले होते ना, तर त्यांच्याकडलं मी थर्माकोल घेऊन आली होती. कारण माझ्याकडे जे फिश टँक आहे ना त्याच्या खाली मला काही सपोर्टला नाही, म्हणजे होतं पहिल्यांदा थर्माकोल, तो खराब झाल्यानंतर कणी तिथं काहीच नाही. त्यामुळे ते पाणी जाऊन जाऊन कणी खालचा तो टेबल खराब होत झालेला, असं प्लायवूड कणी असं फुगलेलं आहे. त्यामुळे मला त्याच्या खाली ठेवायला हा थर्माकोल पाहिजे होता म्हणून मी आणलेला आहे. कपडे सगळी मशीनला लावली आणि टाकल्यानंतर कधी मशीन एकदम भरलं. जास्त कपडे पण टाकून चालत नाहीत या मशीनला, त्यामुळे थोडी काढलीत आणि थोडी लावलीत लिक्विड टाकून. त्यानंतर लगेच सगळ्यांना चपाती वगैरे करून घेतल्या आणि मी तुम्हाला ताट दाखवते. इथं बघा, हे पनीर, पोकळ्याची भाजी, चपाती आणि जिलेबी असं आजचं ताट तयार झालेलं आहे.